नमस्कार मित्रांनो, मी यश सावंत पुन्हा एकदा आलो आहे एक नवीन व्हिडिओ घेऊन. लास्ट टाईम आम्ही गेलो होतो विसापूरला. आज आम्ही आलो आहोत तांदूळवाडी गड किल्ल्यावरती. आम्ही आता जस्ट ट्रेक स्टार्ट केला आहे. आता वाजलेत 11 वाजून गेले. ॲक्च्युली आम्ही खूप लेट ट्रेक स्टार्ट केला आहे. ऊन आहे, मार्चचा महिना चालू आहे आणि येस, बघूया. इथे मस्त करवंदाचे झाडं पण आहेत. मित्र खातोय करवंद मस्त मस्त तोडून एक एक. तर मग इथे या गडकिल्ल्यावरती यायचं कसं, तर तुम्हाला सफाळे या स्टेशनला उतरावं लागेल. जर समजा तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे रेल्वेजनी येत असाल तर, म्हणजे लोकल ट्रेननी येत असाल तर. आणि सफाळे गावावरून तुम्हाला शेअर टॅक्सीज जे असतात, जसं आता आम्ही आलो ते इको गाडीवरून आलो, तर मग तिथून 20-30 रुपये शेअर आहे. तिथून तुम्ही तांदूळवाडी गावामध्ये येऊ शकतात आणि इथून मग तुमचा ट्रेक स्टार्ट होतो तांदूळवाडी गड किल्ल्यासाठी. बघू, आता आम्ही इथं जस्ट स्टार्ट केलं आहे. 20 मिनटं झाली स्टार्ट करून. आणि खालचे म्हणजे गावावाले जे आहेत दुकानमधले, ते तर बोलले की कमीत कमी 2 तासाचा ट्रेक आहे. म्हणजे वरती पट्ट्यावरती जायलाच आम्हाला 1 तास लागणार आहे आणि पुढे गडावरती जायला 1 तास. असं बघूया. या किल्ल्याची निर्मिती शिलाहार राजघराण्याच्या काळात झाल्याचे मानले जाते. त्या काळी कोकण किनारपट्टी आणि व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर होत असे. 15व्या शतकात हा किल्ला गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात गेला. त्यांनी आपल्या राज्याच्या उत्तरेकडील सीमाच्या रक्षणासाठी या किल्ल्याचा वापर केला. पंधराशेच्या सुमारात पोर्तुगीजांनी वसई परिसरात आपले वर्चस्व निर्माण केले. मात्र 1737मध्ये पेशवे बाजीराव आणि चिमाची अप्पा यांनी पोर्तुगीजांविरुद्ध पुकारलेल्या मोहिमेत हा किल्ला मराठ्यांनी जिंकून घेतला. वसईच्या मोहिमेत तांदूळवाडी किल्ल्याने मुख्याची भूमिका बजावली होती. तर मित्रांनो, गड किल्ला चढताना हा तांदूळवाडीचा तुम्हाला इथे जे पायवाट आहे एकदम प्रॉपर बघायला भेटेल. म्हणजे प्रत्येक जाग्यावरती बोर्ड असणार तांदूळवाडीचं. आणि चालताना पण पायवाटावरती जे दगडं आहेत, दगडांवरती पण ॲरो असणार डायरेक्शन द्यायला, जसं इथे आहे एक. मग इथून म्हणजे किल्ल्यासाठी वाट काढायला तुम्हाला चुकता होणार नाही. अठराशे 18मध्ये मराठा साम्राज्याच्या अस्तानंतर हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. दुर्गम असल्यामुळे ब्रिटिशांनी याकडे दुर्लक्ष केले आणि हळूहळू या किल्ल्याची पडझड झाली. तांदूळवाडी हा निवासी किल्ला नसून लष्करी चौकी असल्यामुळे याची रचना अतिशय साधी पण मजबूत आहे. आम्ही आता बरंच वरती आलो आहोत आणि इथून आपल्याला आपला गड पण दिसेल त्या साईडला. म्हणजे अजून बरंच आहे चालणं. 1 तासाचा तरी आहे अजून ट्रेक. तर मित्रांनो, आता आम्ही बेस पॉईंटवर आलो आहोत. म्हणजे हे तुम्ही बघाल पुन्हा प्लेन आहे, जमीन पुन्हा प्लेन आहे. ठीक आहे. इथे एक बोर्ड आहे.
बोर्डावरती तुम्ही बघू शकतात की आत्ताच तुम्ही जिथे आहात ना तो तिथून तुम्ही ट्रेकचं स्टार्ट करतायत. ठीक आहे. आणि यामध्ये प्रॉपर गाईड आहे की म्हणजे हे नंबर दिलेले आहेत प्रत्येक ह्याच्यावरती आणि नंबरनुसार इथे लिहिलेलं आहे की कोणत्या पॉईंटवरती कोणती जागा आहे. देव टाक महादरवाजा आपल्याला आता आम्ही हजेरी माळ या चेकपॉईंटवरती आलो आहे. म्हणजे याला चेकपॉईंटच बोलू शकतो. इथून तुम्हाला एकदम क्लिअरली कळेल की इथे पोचलात तर मग गडावरती कसं जाऊ शकतो आपण. इथे म्हणजे खूपशा दगडांवरती पण लिहिलेलं आहे. जसं इथे एक लिहिलेलं आहे की हजेरी माळ या जागेवर तुम्ही आलात. ठीक आहे. तर मग इथून तुम्ही कसं चालू करू शकतात. आणि इथे एक असा बोर्ड पण आहे गाईड करायला की या जागेवरून तुम्ही कसं गड किल्ल्यावरती जाऊ शकतात आणि वरती असे कोणते कोणते ठिकाणे तिथे तुम्ही एक्सप्लोअर करू शकतात. चला मग बघूया. इथे तो बोर्ड आहे आणि तुम्हाला जास्त कुठेच फिरायचं नाही आहे. याच रस्त्याने कंटिन्यू करायचं आहे. तुम्हाला जाग्यावरती प्रत्येक जाग्यावरती असं ॲरो पण भेटणार म्हणजे जो पण येऊन गेला त्यांनी केलेला आहे इथे. ठीक आहे. मग जास्त काही भटकायला नाही होणार. ॲरोला फॉलो करा आणि त्याच मार्गाला फॉलो करत पुढे जात राहा. तर मित्रांनो आम्ही हजेरी माळ त्या जागेवरून आम्ही थोडंसं चालत आलो पुढे आणि इथे मस्त अशी आहे ना झाडी आहे पूर्ण. म्हणजे तुम्हाला असं बाहेरून असं वाटेल तांदूळवाडी गावापासून की हे पूर्ण ओपन आहे म्हणून. ठीक आहे. इथे काही झाडी नसणार, फक्त दगडं असतील आहे. पण जसं जसं तुम्ही पुढे याल आता ही जी जागा आहे ना वाव मस्तच आहे एकदम. म्हणजे दगडं पण आहे तिथे. ठीक आहे. साईडला एकदम आणि पुन्हा झाडी आहे इथे. तर मग हा मार्चचा महिना आहे. खूप ऊन आहे, खूप गरमी आहे. पण यामध्येच आहे ना असं इथे जाणवतच नाही आहे. इथे म्हणजे असं एकदम मस्त गारवा थोडासा वाटतो आहे. वारा पण सुटतो आहे. दुपारचे आणि 12 वाजायला आलेत. 5 मिनटं आहेत 12 वाजायला. या टायमाला खूप गरमी पाहिजे ॲक्च्युली आहे. पण आम्हाला पुढे भेटणार कारण की जसं जसं आम्ही वरती जाणार ना तसं तसं ऊन पण वाढणार एकदम. ओके. आता बघा आता आम्ही चालता चालता या रूटनी जात होतो. पण इथे तुम्हाला प्रत्येक दगडावरती असं ॲरो दिसणार. ठीक आहे. इथे भटकायचं काही एवढं हे नाही आहे. तुम्हाला मार्ग एकदम म्हणजे इझिली सापडणार सगळं. इथे पण आहे बघा ॲरो. ठीक आहे. चला मग आता आपण जाऊया हळूहळू पुढे. हे बघा तांदूळवाडी किल्ल्याकडे. चला. पुढे चालवा फोटो. कोणता रस्ता जातो. हां बघा इथे. तर मित्रांनो इथे ना आम्हाला एक वेगळा प्रकारचं असं झाड दिसलं आहे. ठीक आहे. माझ्या मित्राला हे माहिती आहे की हे काय असतं म्हणजे ते निकेश भाई. या झाडाला च्या बाजूला जे वेल गेलेली आहे त्याला साधारणतः बांडगुळ असं म्हणतात. म्हणजे ही परजीवी वनस्पती आहे. हिला स्वतः काहीही त्या झाडाचे जी जीवनसत्व असते ती ही शोषून घेते आणि त्याच्यावर ती जिवंत असते. अच्छा. सो म्हणून ह्या झाडाला बांडगुळ असं म्हणतात. जे साधारणतः आंब्याच्या झाडावर सुद्धा मोस्टली वाढते. तर आता ही आपल्याला मोठ्या प्रमाणात आणि खूप मोठी झालेलं बांडगुळ आपल्याला दिसतंय या झाडावरती. खूप मोठे खूप उंच आहे. वरपर्यंत गेलेलं आहे. हो म्हणजे हे जे झाड आहे ते त्यांच्या म्हणजे हे झाड स्वतःसाठी काय बोलतात त्याला न्यूट्रिशन घेत नाही. त्या झाडाचे सगळं कॅप्चर करतो तो ते बाहेरून आलेले हे झाड. ओके. तर मित्रांनो जसं जसं तुम्ही वरती येत जाल ठीक आहे तर हे ना रस्ते थोडे परत कसे होतात माहीत आहे का. प्लेन राहत नाही.
आणि असे पायवाट पण नाही राहत, हे ना असे दगडी होत पूर्ण, ठीक आहे. आणि हे असे ना प्लेन नाही आहेत, हे असे चढण्यासारखे आहेत, म्हणजे प्रॉपर क्लाइम्बिंग टाईप आहेत. तर लास्ट टाईम मी माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं पण होतं आणि दाखवलं पण होतं की अशा ट्रेकिंग पॉईंटला येताना आहे ना शूज जे आहेत ते चांगले हायकिंगवाले, चांगले ट्रेकिंगवाले शूज घ्या, ठीक आहे. जसे ना तुम्हाला अशा दगडांवरती क्लाइंब करायला चांगली मदत भेटते, ठीक आहे. आणि चांगली ग्रीप पण असते अशा शूजला. हे बघा असं चढण आहे वरती पूर्ण. गुण 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 मित्रांनो खूप जबरदस्त क्लाइम्बिंग झाली आहे. तिथून आम्ही खालून आलो एकदम जबरदस्त क्लाइम्बिंग करून, ठीक आहे. पुढचा पण रस्ता थोडासा ना असा थोडासा रिस्की आहे. इथून आलात तर मग एकदम जरासा जपून एकदम प्रत्येक पाऊल केअरफुली टाका, ठीक आहे. अजून आहेच म्हणजे बरा थोडासा अजून आहे. ऑलमोस्ट 1 तास झाले आमचा ट्रेक करून, अजून अर्धा तास आहे ट्रेक पुढे. वाट किती पण सोपे असले ना तरी पण तुम्ही बघून येत जावा. आम्ही ॲक्च्युली मध्ये वाट चुकलो होतो आणि आहे ना त्या साईडला चढत होतो. त्या साईडला वाट दिसत पण होती, पण अशी होती की चढणं इम्पॉसिबल होतं. मग आम्ही माघार घेतलं. आम्ही थोडं अजून दगडं वगैरे बघितले, कुठे ॲरो आहे का, जायचा रस्ता दिसतो आहे का. मग मध्ये आम्हाला एका दगडावरती दिसला पण ॲरो वरती यायचा, आणि आम्हाला हा वाट पण सापडला. आणि काही माणसं खाली पण येत होते, तर मग त्यांनी पण आम्हाला सांगितलं. अजून तरी इथून 1 तासचं ट्रेक आहे. आम्हाला वाटलं नव्हतं, बट आम्हाला पण आता फटाफट क्लाइंब करून जावं लागणार आहे वरती. चला मग स्टार्ट करू. तर मित्रांनो खूप अशी क्लाइम्बिंग करून दगडांवरून वरती चढत चढत फायनली आता आम्ही महादरवाजाकडे आलो आहे. इथूनच आम्हाला तटबंदी पण एकदम मस्तपैकी दिसते, ती बघा. एकदम म्हणजे मस्त वाटतं आहे, म्हणजे एवढं खालून चढून येणं आणि फायनली तुम्हाला गडाची तटबंदी दिसते. असं वाटतं की अर्धा काम झालंच आहे इथे म्हणून. चला मग हे महादरवाजा असेल कदाचित, मी दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो हा आहे महादरवाजा, ठीक आहे. इथे पोस्टरवरती पण दिला आहे महादरवाजा म्हणून. इथूनच तटबंदी दिसते आम्हाला, ठीक आहे. एकदम मस्त. तर मित्रांनो आता आम्ही टॉपवरती पोचलो आहे, तांदूळवाडी गडकिल्ला, ठीक आहे. आता इथे पण असं काही कन्फ्युजन नाही आहे, ठीक आहे. तुम्हाला असा बोर्ड पण दिसेल. त्या साईडला 60 टाक्या आहेत, ते आम्ही आता नंतर जाऊ. पहिला आम्ही जाणार बालेकिल्ल्याकडे, बालेकिल्ला एक्सप्लोर करणार, आणि मग तिथून मग परत महादरवाजाकडून जेव्हा आम्ही परतीचा प्रवास चालू करू त्याच्या आधी आम्ही 60 टाक्या बघून मग जाऊ, ठीक आहे. आता जरा इथे येऊया. इथे पूर्ण मोकळी आहे. आपण सीन बघूया किती मस्त दिसतं. एकदम उंचीवरती आहे आम्ही.
असा सीन आहे. एकदम मस्त आहे, एकदम मस्त. इथून तर पूर्ण वैतरणा जी नदी आहे ती पूर्ण दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय. भवानी जय शिवाजी, जय. शिवाजी जय भवानी, बोलो हर हर महादेव. बघा मित्रांनो, कोणत्या पण गड किल्ला फिरायला तुम्ही जाल किंवा गड किल्ला एक्सप्लोअर कराल, ठीक आहे. तिथे जाताना मी माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, जेव्हा मी विसापूरला गेलो होतो, कचरा करू नका, ठीक आहे. आता इथे पण बघा, इथे महाराजांचं मंदिर आहे इथे, ठीक आहे. आणि अगरबत्ती लावली आहे, ठीक आहे, चांगली गोष्ट. ॲक्च्युली अगरबत्ती आहे पण यामध्ये, पण हे काय माहिती, हे इथेच टाकून दिलं आहे, प्लॅस्टिक आहे. आता माझ्या मित्रांनी निकेशनी पण काही इथे बाटल्या होते फेकलेले. मंदिरच आहे, महाराजांचं मंदिरच आहे, इथे बाटल्या फेकले होते. आता निकेशनी ते उचलले आणि साईडला ठेवून दिले तिथे. ॲक्च्युली आम्ही ते घेऊन पण जाणार आहोत खाली. प्लीज कमीत कमी बघा, आता महाराजांच्या इथे होतं ते, कचरा करू नका प्लीज, एवढं सांगा. आणि जरी काय आणत असाल तुम्ही खालून, आपल्याच बॅगेमध्ये टाकून परत खाली घेऊन जावा ना. तर मित्रांनो, आम्ही आलो आहोत तिथे पाण्याचे जे 7 टाके आहेत त्या जागेवर. हे बघा, हे सगळे टाके आहेत ते. खोलगट आहे, मासे पण वाटतं आतमध्ये, मस्त एकदम थंड पण वाटतं. नाही इथे जरा खाली पण तिथे जाऊया ना. हां चला. ते मासे पण आतमध्ये. हे ते टाक्या, ही एक टाकी, त्या साईडची दुसरी टाकी तिथं पुन्हा सुकली आहे. इथे एक छोटी टाकी आहे, तिसरी, ही एक आहे, चौथी, ही 5वी, ही पूर्णपैकी भरलेली आहे टाकी, ठीक आहे. कमीत कमी 4 फीट एवढं पाणी तरी भरलं आहे याच्यात. 6वी टाकी, आणि त्या साईडला आहे 7वी टाकी, इथे पण थोडंसं पाणी आहे. हे बघा, आता आम्ही गड किल्ला चढता चढता किती वरती आहे हा गड, आणि हे टाकले इथे पूर्ण पाण्याच्या बाटल्या. तिथून तुम्हाला एकदम चांगल्यापैकी दाखवतो. हे बघा, पाण्याच्या बाटल्या, कॅन्स आहे, फेकून दिले. मला हे कळत नाही की माणसं एक बॉटल पाणी आणू शकतात भरलेली, पिऊन झाल्यानंतर ती सेम बाटली, रिकामी बाटली, परत बॅगेत ठेवून जाऊ का नाही शकत. तर
आता आम्ही परतीचा प्रवास चालू करणार आहोत. आम्ही आलो गडावरती. आम्ही महाराजांच्या मंदिरात गेलो. 7 टाक्या बघितले. वरतून मस्त व्ह्यू बघितला एकदम. वैतरणा नदी आणि खालची पुन्हा म्हणजे जेवढा पण पालघर आहे डिस्ट्रिक्ट, जेवढा लांबपर्यंत नजर जाते तिथपर्यंत बघितलं. तांदूळवाडी गाव बघितलं. मस्त वाटलं एकदम. आम्ही आता थोडंसं खाऊन घेतलं इथे. मित्रांनी पराठे आणले होते नॉर्मल एकदम लाईट. खाल्लं, थोडंसं पाणी पिलं. आता आमच्याकडे पाणी पण थोडंसं उरलं आहे. रेकमेंडेड आहे की अशा गडकिल्ल्यावर याल या सीझनमध्ये याल, मार्चमध्ये, तर मग सोबत आहे ना 2 ते 3 लिटर पाणी घेऊन या. म्हणजे 2 ते 3 बाटली तरी पाणी घेऊन या. चला मग आता आम्ही इथूनच चालू करतो आपला परतीचा प्रवास. अशाच व्हिडिओसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे पण मी असेच व्हिडिओ आणत जाईल. पुढे पण आपण बघू कोणता गडकिल्ला करता येईल आपल्याला. चला मग.